वारणा विश्व आर्थिक विकासातून सामाजिक परिवर्तन, सर्वसमावेशक सर्वांगीण विकासाचा वारणा पॅटर्न टेटसाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. सुराज्य फाउंडेशन वारणानगर आयोजित UPSC परीक्षेमध्ये महाराष्ट्रातून निवड झालेल्या उमेदवारांचा गौरव सोहळा व्हिजन 2018 या निमित्ताने प्रकाशित झालेल्या या यशवंतांच्या मुलाखतींचा समावेश असलेल्या प्रवास एका ध्येयाचा 2018 सक्सेस बुकमधील अध्यक्षीय आणि ऑक्टोबर 2020 मधील वाढीव अध्यक्षीयमधून सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय NH पाटील यांनी आपला अभ्यास आणि अनुभवातून सर्वसामान्यांना अवगत आणि जागृत करण्यासाठी मांडलेला आणखी किती जन्म हा महत्त्वाचा विषय, प्रकृतीतील विविध विषयांच्या जीवन प्रवासातून उलगडलेली माणसाच्या जीवन प्रवासातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील प्रस्तावित दिशा, आशा आणि नाविन्यता. भाग 1 व्यावहारिक विषयातून माणसाचा जीवन प्रवास. भाग 2 धार्मिक आणि आध्यात्मिक विषयातून माणसाचा जीवन प्रवास. भाग 3 माणसाच्या जीवन प्रवासाची संभाव्य दिशा आणि आशा. भाग 4 नाविन्यपूर्ण जलदगती जीवन प्रवास मार्ग. या एकूण 4 भागांमधून घेतलेला माणसांच्या जीवन प्रवासातील वेगवेगळ्या ठिकाणांचा प्रस्तावित शोध, वेध आणि गती. मंडळी, सप्रेम नमस्कार. कोणताही प्रवास सुरू करताना आपणास कोठे पोहोचायचे आहे हे जितके महत्त्वाचे, त्याहून जास्त सध्या आपण कुठे आहोत हे महत्त्वाचे असते. आपल्या जीवन प्रवासात देखील सध्या आपण कुठे आहोत आणि आपले आचरण आहे तसे ठेवले तर आपण कोठे पोहोचणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आपल्या सध्याच्या स्थिती आणि गतीवरून आपण सध्या कोण आहोत, काय आहोत, कसे आहोत, असे का आहोत आदी प्रश्नांची कारणे शोधून आपण आपल्या सध्याच्या जीवन प्रवासात संभाव्य कोणत्या ठिकाणी पोहोचणार हेही जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी प्रकृतीतील काही व्यावहारिक, धार्मिक, आध्यात्मिक विषय प्रवास समजून घेणे योग्य ठरेल. या साऱ्याचा उद्देश हाच आहे की अपवाद वगळता प्रत्येक विषय प्रवासाचा स्वतःच्या जीवन प्रवास मार्गाशी सुसंगत अर्थ लावून आपल्या स्वतःच्या जीवन प्रवासातील यापूर्वीचे, सध्याचे आणि भविष्यातील आपले संभाव्य ठिकाण कोणते असेल याचे उत्तर आपण शोधले. आपण आपल्या स्वतःच्या जीवन प्रवासातील सुरुवातीचे आणि सध्याचे ठिकाण शोधून जीवनाची सध्याची आणि संभाव्य पुढील दिशा आणि आशा काय असेल याचाही बोध घ्यावा. भाग 1 व्यावहारिक विषयातून माणसाचा जीवन प्रवास. आपल्या जीवन प्रवासात सुरुवातीचे, सध्याचे आणि भविष्यातील संभाव्य ठिकाण शोधण्यासाठी काही व्यावहारिक विषय प्रवास. प्रत्येक व्यावहारिक विषय प्रवास समजून घेऊन त्यामधील आपले स्वतःचे नेमके स्थान निश्चित करावे. प्रत्येक विषय प्रवास हा 100% पूर्ण धरावा. तो विषय प्रवास आपल्या एकूण जीवन प्रवासाशी 100% जोडावा आणि आपल्या जीवन प्रवासातील निश्चित केलेल्या स्थानाची टक्केवारी स्वतंत्रपणे काढावी. अपवाद वगळता आपणास समजलेल्या सर्व उदाहरणातून आपल्या जीवन प्रवासातील त्या स्थानांची सरासरी टक्केवारी काढावी. हीच आपल्या स्वतःच्या जीवन प्रवासातील व्यावहारिक विषयातील टक्केवारी असते. सुरुवातीची, सध्याची आणि संभाव्य भविष्यातील. यावरून स्वतःच्या एकूण आयुष्याचा अंदाज घेता आपणास आपल्या जीवन प्रवासातील भविष्याचाही वेध घेता येईल. व्यावहारिक विषय प्रवासातील काही उदाहरणे. आपण कोणत्या प्रकारचा मानव आहात? चढत्या क्रमाने 1 कनिष्ठ,
2 मध्यम, 3 उत्तम, 4 महात्मा, 5 पार्षद, 6 कारक, 7 अवतारी, 8 अत्तारी, 9 चैतन्यमयी की 10 चैतन्य तत्वमयी. या एकूण 10 प्रकारांपैकी आपला मानव प्रकार क्रमांक कोणता आणि त्यातून येणारी टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 10 गुणिले 100 बरोबर आपली टक्केवारी. वरील विषय प्रवासात समजा आपला क्रमांक 3 उत्तम येत असेल तर आपला क्रमांक भागिले 10 गुणिले 100 म्हणजेच 3 भागिले 10 गुणिले 100 बरोबर आपली येणारी टक्केवारी 30. याचाच अर्थ सध्या आपला जीवन प्रवास 30% पूर्ण झाला असून शिल्लक राहिलेला 70% जीवन प्रवास हा सध्याचा किंवा पुढील एक अथवा अनेक मानव जन्मातील असतो. अशाच प्रकारे आपणास समजलेल्या उदाहरणांची आपण आपली टक्केवारी काढावी. श्वासोश्वासाच्या संख्येवरून आपले व्यक्तिमत्व कोणत्या दर्जाचे आहे? दर मिनिटाला आपला सामान्य श्वासोश्वास किती वेळा होतो? 1. दर मिनिटाला 1900 वरती श्वासोश्वास संख्या अतिसामान्य दर्जाचे व्यक्तिमत्व. 2. दर मिनिटाला 15 ते 18 श्वासोश्वास संख्या सामान्य दर्जाचे व्यक्तिमत्व. 3. दर मिनिटाला 11 ते 14 श्वासोश्वास संख्या मध्यम दर्जाचे व्यक्तिमत्व. 4. दर मिनिटाला 7 ते 10 श्वासोश्वास संख्या उच्च दर्जाचे व्यक्तिमत्व. 5. दर मिनिटाला 6च्या आतील श्वासोश्वास संख्या अतिउच्च दर्जाचे व्यक्तिमत्व. श्वासोश्वास संख्येवरून या एकूण 5 दर्जाच्या व्यक्तिमत्वांपैकी आपला क्रमांक किती आणि आपली येणारी टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 5 गुणिले 100 बरोबर आपली येणारी टक्केवारी. वरील विषय प्रवासात समजा आपला क्रमांक 2 सामान्य दर्जाचे व्यक्तिमत्व येत असेल तर आपला क्रमांक भागिले 5 गुणिले 100 म्हणजेच 2 भागिले 5 गुणिले 100 बरोबर आपली येणारी टक्केवारी 40. याचाच अर्थ सध्या आपला जीवन प्रवास 40% पूर्ण झाला असून शिल्लक राहिलेला 60% जीवन प्रवास हा सध्याचा किंवा पुढील एक अथवा अनेक मानव जन्मातील असतो. अशाच प्रकारे आपणास समजलेल्या उदाहरणांची आपण आपली टक्केवारी काढावी. श्वासोश्वासाच्या अंतरावरून आपली गुणलक्षणे कशी आहेत? श्वासोश्वासाच्या अंतरावरून प्रत्येक व्यक्तीची गुणलक्षणे ओळखता येतात. सदरचे अंतर अंगठे सोडून आपल्या स्वतःच्या हाताच्या आडव्या बोटात मोजावे. आपला सामान्यतः नेहमीचा श्वासोश्वास आपल्या नाकापासून किती अंतरावर पोहोचतो? 1. श्वासोश्वास 12 आडव्या बोटांच्या पुढे असेल तर वाईट गुणलक्षणे. 2. 12 आडव्या बोटांपर्यंत असेल तर कनिष्ठ गुणलक्षणे. 3. 8 आडव्या बोटांपर्यंत असेल तर चांगली गुणलक्षणे. 4 आडव्या बोटांपर्यंत असेल तर उत्तम गुणलक्षणे. आणि 5 2 आडव्या बोटांपर्यंत असेल तर उत्तमोत्तम गुणलक्षणे. आपण आपला श्वासोश्वास सध्या किती आडव्या बोटांवर सुरू आहे ते मोजून या एकूण 5 गुणलक्षणांपैकी आपले गुणलक्षण क्रमांक आणि त्याची टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 5 गुणिले 100 बरोबर येणारी टक्केवारी. आपण कोण आहात? चढत्या क्रमाने 1 अज्ञानी, 2 अशिक्षित, 3 शिक्षित, 4 सुशिक्षित, 5 ज्ञानी, 6 आत्मज्ञानी की 7
केवल ज्ञानी. या एकूण 7 पैकी आपण कोण कितव्या क्रमांकाचे आणि टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 7 गुणिले 100 बरोबर येणारी टक्केवारी. श्वासोश्वासाच्या ठिकाणावरून टक्केवारी. आपल्या शरीरात सामान्यतः नेहमीचा श्वासोश्वास कोठून कोठेपर्यंत होत आहे? चढत्या क्रमाने 1 गळ्यापासून भ्रूमध्यापर्यंत, 2 छातीपासून भ्रूमध्यापर्यंत, 3 पोटापासून भ्रूमध्यापर्यंत की 4 भ्रूमध्यापासून टाळूपर्यंत. श्वासोश्वासाच्या ठिकाणावरून या एकूण 4 पैकी आपला क्रमांक किती आणि टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 4 गुणिले 100 बरोबर येणारी टक्केवारी. 2 भुवयांच्या मध्यास भ्रूमध्य असे म्हणतात. येथेच आत्म्याचे स्थान समजून तेथे टिळा लावतात. विविध प्रक्रिया प्रवासात आपण कोणत्या स्थितीत आहात? उदाहरणादाखल दुधाचा प्रक्रिया प्रवास विचारात घेऊया. चढत्या क्रमाने 1 चांगले दूध, 2 दही, 3 लोणी, 4 तूप की 5 जुने तूप अथवा नासके दूध की ताक. या एकूण 5 प्रक्रियापैकी आपण किती क्रमांकाच्या स्थितीत आणि किती टक्केवारीत? आपला क्रमांक भागिले 5 गुणिले 100 बरोबर आपली टक्केवारी. आपले बाह्य व्यक्तिमत्व आणि आंतर व्यक्तिमत्व कसे आहे? चढत्या क्रमाने 1 कनिष्ठ, 2 मध्यम, 3 उच्च की 4 अतिउच्च. या एकूण 4 व्यक्तिमत्वांपैकी आपला व्यक्तिमत्व क्रमांक आणि टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 4 गुणिले 100 बरोबर येणारी टक्केवारी. शैक्षणिक उदाहरणावरून आपल्या कार्यक्षेत्रातील आपला स्तर कोणता? चढत्या क्रमाने 1 बालवाडी, 2 प्राथमिक, 3 माध्यमिक म्हणजेच हायस्कूल, 4 उच्च माध्यमिक, 5 कॉलेज म्हणजेच पदवीस्तर, 6 पदव्युत्तर पदवीस्तर की 7 डॉक्टरेट. या उदाहरणातील वेगवेगळे स्तर विचारात घेता या एकूण 7 स्तरांपैकी आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित स्तर क्रमांक किती आणि त्याची टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 7 गुणिले 100 बरोबर येणारी टक्केवारी. प्रत्येक कार्यक्षेत्रात वेगवेगळे टप्पे असतात. जसे की चढत्या क्रमाने 1 अक्षर, 2 बाराखडी, 3 शब्द, 4 वाक्य, 5 उतारा, 6 निबंध, 7 पुस्तक, 8 ग्रंथ, 9 कविता, 10 सुविचार, 11 म्हणी, 12 सार, 13 तत्व, 14 मंत्र, 15 मंत्राक्षर. हे उदाहरण आपल्या कार्यक्षेत्रातील स्वतःच्या टप्प्याशी जोडून या एकूण 15 टप्प्यांपैकी आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित टप्पा क्रमांक किती आणि त्याची टक्केवारी काय? आपला क्रमांक भागिले 15 गुणिले 100 बरोबर येणारी टक्केवारी. आपण कोणत्या काळात जास्त रमता? चढत्या क्रमाने 1 भूतकाळात, 2 भविष्य काळात की 3 वर्तमान काळात. या एकूण 3 काळांपैकी आपण रमत असलेल्या काळाचा क्रमांक
आणि टक्केवारी किती. आपला क्रमांक भागिले 3 गुणिले 100 बरोबर टक्केवारी. आपले बहुतांशी व्यवहार कसे असतात? 1 कुशंकेने, 2 शंकेने की 3 आशंकेने. तमोगुणी कुशंकेने, रजोगुणी शंकेने आणि सत्वगुणी आशंकेने व्यवहार करतात. या एकूण 3 व्यवहारांपैकी आपला बहुतांशी व्यवहार क्रमांक किती आणि टक्केवारी काय? आपला क्रमांक भागिले 3 गुणिले 100 बरोबर टक्केवारी. खाण्यावरून आपण कसे आहात? खाण्यासाठी जगणे की जगण्यासाठी खाणे? शाकाहारी, मांसाहारी की दोन्ही? काहींच्या मते 1 जनावरे पोट भरण्यासाठी खातात, 2 मूर्ख चवीसाठी खातात, 3 विद्वान आरोग्यासाठी खातात आणि 4 साधक अल्पसे साधनेसाठी खातात. या एकूण 4 पैकी आपण कशामध्ये गणले जात आणि यातील टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 4 गुणिले 100 बरोबर येणारी टक्केवारी. मेंदूचे 2 भाग विचारात घेतले तर आपण कोणत्या मेंदूने जास्त कार्य करता? डाव्या मेंदूने, उजव्या मेंदूने की दोन्ही मेंदूने? शांती, पवित्रता, शक्ती, ज्ञान, प्रेम, खरेपणा, शाश्वत सुख, आनंद, सेवाभाव हे सारे प्रत्येकी 100% धरले तर या प्रत्येकातील आपली टक्केवारी किती? संपूर्ण बल, यश, संपत्ती, ज्ञान, सौंदर्य आणि वैराग्य या षड ऐश्वर्यापैकी प्रत्येकी आपल्या ऐश्वर्याची टक्केवारी किती? आपण आपल्या मनाचे नोकर, शत्रू, मित्र की मालक आहात? चित्रपट किंवा मालिका पाहताना त्यातील आपणास कोणते पात्र जास्त आवडते? सहाय्यक पात्र, विलन, हिरोईन की हिरो? आपल्या मोबाईलचा प्रकार, त्यामधील डीपी, स्टेटस आणि ट्यून कोणती यावरून आपला सामाजिक स्तर आणि वर्ग कोणता? आपल्या दैनंदिन व्यवहारात कशाचा वापर जास्त असतो? चढत्या क्रमाने 1 विपरीत बुद्धीचा, 2 बुद्धीचा, 3 सद्विवेक बुद्धीचा, 4 प्रज्ञेचा की 5 ऋतंभरेचा? या एकूण 5 पैकी आपला वापर क्रमांक आणि टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 5 गुणिले 100 बरोबर टक्केवारी. आपण कसे आहात? व्यावहारिक, धार्मिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक या सर्वातील की या सर्वांपैकी कशातच नाही? आपण प्रेम करता की नाही? करत असाल तर कोणावर? सजीवांवर, निर्जीवांवर, देवदेवतांवर, संपूर्ण सृष्टीवर, ब्रह्मांडावर या सर्वांवर की आपण कोणावरच प्रेम करत नाही? आपल्या जीवनात कोणत्या प्रमुख कारणांमुळे प्रश्न आणि समस्या निर्माण होतात? आरोग्याने, व्यक्तिमत्वाने, अविद्येने, मनमानी आराम मान्यतेने, भीतीने, नाराजीने, अपराधी भावनेने,
दोष पाहण्याने, टीका करण्याने, मीपणाने, अज्ञानाने, पूर्वग्रहाने, राग द्वेषाने, क्रोध मान माया लोभाने, आधी व्याधी उपाधी समाधीने, ज्ञातादृष्टाने, समज वर्तन मननाने, मन बुद्धी चित्त अहंकाराने, काया वाचा स्वभावाने, आचार विचार उच्चाराने, हावभाव्यासाने, ताणतणावाने, करता भोगता समजाने, खाओ पिओ मजा करो अशा विचारसरणीने, स्वतःचा भाव बिघडल्याने, आत्मा आणि शरीर हे वेगळे न मानल्याने, मी कोण, मी कोठून आलो, मी कोठे जाणार याचे ज्ञान नसल्याने, सन्मार्गाने मिळालेल्या स्वतःच्या उत्पन्नातील किमान 10 ते 15% उत्पन्न सत्पात्रांना दान न केल्याने, चुकीच्या मार्गाने पैसा पद आणि धनसंग्रह केल्याने, जसे धन तसे अन्न आणि तसलेच मन असते एक आणि वागणे भलतेच, याबरोबरच प्रतिक्रिया आणि अभिप्राय दिल्याने, स्वतः समस्या निर्माण करून त्या सोडवत बसल्याने, जीवन एक पॅकेज कन्सेप्ट आहे या धारणेने, कर्माच्या सिद्धांताने, भगवंताच्या आज्ञेशिवाय झाडाचं पिकलेलं पान सुद्धा खाली पडू शकत नाही. माणसाचा जन्म हा पूर्वजन्माच्या कर्माचे फळ भोगण्यासाठी असतो. आत्मसुख आणि भौतिक सुख यातील फरक न कळल्याने, स्वतःच करता करविता या समजाने, इतरांसह स्वतःवर प्रेम न केल्याने, स्वतःची तुलना इतरांशी केल्याने, अपेक्षा ठेवल्याने, वाईट आणि अस्वच्छ भावना असल्याने, स्वतःत आणि इतरात गुंतून राहिल्याने, संघर्षाच्या कारणांचा नाश न केल्याने, राग अधिक अहंकार बरोबर क्रोधाने, अवस्थेने व्यवस्थेने, भ्रष्ट आचार विचार उच्चार आणि कार्य असल्याने, चांगल्या कामाची जबाबदारी हलक्या दर्जाच्या माणसांकडे दिल्याने, काया वाचे मने दुसऱ्याला दुःख दिल्याने, महत्वाच्या गोष्टी सोडून दिखाऊ गोष्टीकडे लक्ष पुरवणाऱ्या लोकात असल्याने, खात्री न करता ऐकीव माहितीवर निर्णय घेतल्याने, माहितीचे रूपांतर ज्ञानात न करता, समग्र वस्तुस्थितीचा विचार न करता डायरेक्ट निष्कर्ष काढल्याने, संयोगाधीनतेने, काहीही असणे कळणे येणे करणे आणि त्यामध्ये दिलसे रमणे हे जमत नसल्याने, आदींसारख्या प्रमुख कारणांमुळे आपल्या जीवनात प्रश्न आणि समस्या निर्माण होत असतील तर स्वतःच्या जीवनातील प्रत्येक प्रश्न आणि समस्यांची टक्केवारी काढून आपली स्वतःची सरासरी पात्रता दर्जा आणि त्याची येणारी टक्केवारी काढावी. अशा प्रकारच्या व्यावहारिक विषयात आपण सध्या कोठे आहोत, यापूर्वी कोठे होतो आणि संभाव्य कोणत्या ठिकाणी पोहोचणार हे ज्याचे त्याने समजून घ्यावे. प्रत्येक व्यावहारिक विषयात आपण जर वेगवेगळ्या ठिकाणी असाल तर अपवाद वगळता आपण सरासरी कोणत्या टप्प्यावर स्तरावर आणि किती टक्क्यांवर आहात याचा अंदाज घ्यावा. अपवाद वगळता आपणास समजलेल्या किमान विषयांच्या प्रवासात जो आपल्या जीवन प्रवासातील सरासरी टप्पा स्तर टक्केवारी येते तसाच टप्पा स्तर टक्केवारी जवळपास न समजलेल्या विषय प्रवासातही असते याची मात्र खात्री बाळगावी. मित्रहो, हे होते काही व्यावहारिक विषय प्रवास आणि यातून मोजलेला तुलनात्मक माणसाचा जीवन प्रवास. या बसा जवळ इथं बसा.
थांब की या की वरले लोक या की खाली थांब की एक की धर या या जरा नको ये ना वाह वाह पाहिजे हे की मी काय करतो हां खाओ काय ते जरा इथे या 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 त्याच्यात नाही पाहिजे काय येणार आहे काय कोण आले या 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 पाहिजे तुला ठीक आहे इधर इधर खाऊन दे की असं काय करतो काय तुला नाही चला कोण कोण येणार आहे तर तर हां या वर या या हां ठीक आहे काय पाहिजे हाय कोण जाय काय करायचं हे बघ बघ आमच्या जरा सगळ्यांना नमस्कार चांगलं केलं येऊ का
भाग 2. धार्मिक आध्यात्मिक विषयातून माणसाचा जीवन प्रवास. आपल्या जीवन प्रवासात सुरुवातीचे, सध्याचे आणि भविष्यातील संभाव्य ठिकाण शोधण्यासाठी काही धार्मिक आध्यात्मिक विषय प्रवास. प्रत्येक धार्मिक आध्यात्मिक विषय प्रवास समजून घेऊन त्यामधील आपले स्वतःचे नेमके स्थान निश्चित करावे. प्रत्येक विषय प्रवास हा 100% पूर्ण धरावा. तोच विषय प्रवास आपल्या एकूण जीवन प्रवासाशी 100% जोडावा आणि आपल्या जीवन प्रवासातील निश्चित केलेल्या स्थानाची टक्केवारी स्वतंत्रपणे काढावी. अपवाद वगळता आपणास समजलेल्या सर्व उदाहरणातून आपल्या जीवन प्रवासातील त्या त्या स्थानांची सरासरी टक्केवारी काढावी. हीच आपल्या स्वतःच्या जीवन प्रवासातील धार्मिक आध्यात्मिक विषयांची टक्केवारी असते. सुरुवातीची, सध्याची आणि संभाव्य भविष्यातील. यावरून स्वतःच्या एकूण आयुष्याचा अंदाज घेता आपणास आपल्या जीवन प्रवासातील भविष्याचा वेधही घेता येईल. धार्मिक आध्यात्मिक विषय प्रवासातील काही उदाहरणे. आपल्या भक्तीचा प्रकार कोणता? चढत्या क्रमाने 1. आर्त, 2. अर्थार्थी, 3. मुमुक्षु म्हणजेच जिज्ञासू, 4. साधक म्हणजेच ज्ञानी, 5. आत्मज्ञानी, 6. केवल ज्ञानी. या एकूण 6 भक्ती प्रकारांपैकी आपल्या भक्तीचा क्रमांक किती आणि टक्केवारी काय? आपला क्रमांक भागिले 6 गुणिले 100 बरोबर टक्केवारी. वरील विषय प्रवासात समजा आपला क्रमांक 2 अर्थार्थी येत असेल तर आपला क्रमांक भागिले 6 गुणिले 100 म्हणजेच 2 भागिले 6 गुणिले 100 बरोबर आपली येणारी टक्केवारी 33. याचाच अर्थ सध्या आपला जीवन प्रवास 33% पूर्ण झाला असून शिल्लक राहिलेला 67% जीवन प्रवास हा सध्याचा किंवा पुढील एक अथवा अनेक मानव जन्मातील असतो. अशाच प्रकारे आपणास समजलेल्या उदाहरणांची आपण आपली टक्केवारी काढावी. आपल्या भक्तीचा स्तर कोणता? चढत्या क्रमाने 1. नाम, 2. नामजप, 3. स्थापना, 4. द्रव्य, 5. भाव की 6. अकर्म. या एकूण 6 भक्तीच्या स्तरांपैकी आपला भक्तीचा स्तर क्रमांक आणि टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 6 गुणिले 100 बरोबर येणारी टक्केवारी. नामजपामध्ये वैखरी, मध्यमा, परा की पश्यंती. किती लक्ष जप केला यापेक्षा जपात लक्ष किती हे महत्वाचे असते. आपण कोणते मार्गी? 1. कर्ममार्गी म्हणजे कर्मकांड करणारे, 2. भक्तिमार्गी म्हणजे उपासनाकांड करणारे, 3. ज्ञानमार्गी म्हणजे ज्ञानकांड करणारे, 4. तिन्ही मिळून ज्ञानभक्तियुक्त कर्ममार्गी. या एकूण 4 मार्गांपैकी आपला क्रमांक किती आणि टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 4 गुणिले 100 बरोबर टक्केवारी. तसेच 1. अहम ब्रह्मासी, 2. तत्वमसी की 3. सर्वम खल्विदम ब्रह्म. या तिन्हीपैकी आपली येणारी टक्केवारी किती? आपण कोणते गुणी? तमोगुणी म्हणजे रसना, वासना आणि सर्व प्रकारच्या विषय विकारांनी भरलेले. रजोगुणी म्हणजे ज्ञानी, उद्योगी, स्वार्थी, लोभी, भ्रष्टाचारी, फसवणारे. की सत्वगुणी म्हणजे विचार, उच्चार, आचारात संपूर्ण शुद्धता असणारे. चढत्या क्रमाने आपण 1.
तमोगुणी, 2 रजोगुणी की 3 सत्वगुणी आहात? या एकूण 3 गुणांपैकी आपला गुणक्रमांक आणि टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 3 गुणिले 100 बरोबर आपली टक्केवारी. की या 3 गुणांपैकी आपल्यामध्ये अल्पसे अस्तित्व असलेस त्याची सरासरी आपली टक्केवारी किती? आपले प्रभावी तत्व कोणते? पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांपासून किंवा पंचमहाभूतांपासून आपण बनलेलो आहोत. पंचतत्वांनुसार आपण आपले स्वतःचे प्रभावी पंचतत्व कोणते ते शोधावे. स्वतःचे प्रभावी पंचतत्व समजण्यासाठी प्रत्येक तत्वाची काही गुणवैशिष्ट्ये जाणून घेऊ. 1. पृथ्वी तत्वातील लोक. बीजाक्षर लम. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, लोभ या षड्रिपूंनी भरलेले, कपटी, धूर्त, ढोंगी, अहंकारी, फसवणारे, भ्रष्टाचारी, सत्तापिपासू, क्रूर, यांच्यामध्ये फक्त त्यांचा स्वतःचाच आणि कधीतरी त्यांच्या कुटुंबाचाच विचार असतो. यांच्यावर तमोगुणांचा पूर्ण पगडा असतो. 2. जल म्हणजे पाणी म्हणजेच आप. जलतत्वातील लोक. बीजाक्षर वाम. सखोल ज्ञानी, खूप शिक्षण आणि कौशल्य धारण केलेले, मोठमोठ्या जबाबदाऱ्या पेलणारे, मान सन्मान असणारे, खूप पैसा कमावणारे, स्वार्थासाठी खोटे बोलणारे, सूड किंवा बदला घेणारे, लबाड, स्वार्थी, लोभी, आतल्या गाठीचे, आत्मकेंद्री, शेवटी फक्त स्वतःपुरतेच पाहणारे, यांच्यावर रजोगुणांचा प्रभाव जास्त असतो. 3. अग्नी म्हणजेच तेज तत्वातील लोक. बीजाक्षरे रम. मोठ्या आणि खुला मनाचे, इतरांचे कल्याण करणारे, कडक, रागीट, शिस्तप्रिय, अमाप दैवी कृपा आणि तेज असणारे, एकांतवास प्रिय असणारे, अदृश्य सृष्टीतून थेट मार्गदर्शन मिळत असणारे, प्रारब्ध शुद्ध असल्याने आध्यात्मिक प्रगती आपोआप होत असणारे, विशिष्ट प्रकारांच्या सामूहिक कार्यासाठी जन्म असणारे. अग्नितत्वातील लोकांना मानवी गुरूंची तशी गरज नसते. हे ईश्वरांचे प्रेषित असतात. देवांच्या दरबारात यांना मानाचे स्थान असते, कारण अग्नितत्वच देवतांमध्ये असते. पृथ्वी आणि जलतत्वातील लोक यांच्यावर टीका टिप्पणी करतात. यांचे नेहमीचे आचरण अगदी सरळ आणि त्रिकालाबाधित सत्याला धरून असते. एकांतवास मिळण्यासाठी आणि जनसंपर्क कमी ठेवण्यासाठी यांनी आपले बाह्य आचरण हे हेतुपूर्वक एकदम वेगळे आणि फसवे ठेवलेले असते. या तत्वातील लोकांचे स्वतत्वासह वायू तत्वातील आणि आकाश तत्वातील लोकांशी पटते. यांच्यावर सत्वगुणांचा प्रभाव जास्त असतो. 4. वायू तत्वातील लोक. बीजाक्षर यम. योगी. पृथ्वीवरील पाप पुण्याचा तोल सांभाळणारे, एकांतवासात राहणारे हे लोक पवित्र असतात. यांचा संबंध फक्त आकाश आणि अग्नितत्वातील लोकांशी असतो. यांच्यावर पूर्ण वायू तत्वाचा प्रभाव असतो. 5. आकाश तत्वातील लोक. बीजाक्षर हम. महायोगी, दर्शन दुर्मिळ, अतिपवित्र, संपूर्ण सृष्टीचा तोल सांभाळण्यास मदत करणारे. यांचा संबंध फक्त वायू तत्वातील लोकांशी असतो. यांच्यावर संपूर्ण आकाश तत्वाचा प्रभाव असतो. पृथ्वीवर कोणत्या तत्वाचे लोक असतात? महत्वाचे म्हणजे पृथ्वी तत्व, जलतत्व आणि अग्नितत्व या 3 पैकी एकत्रित तत्वांचा समावेश असलेले अथवा या 3 पैकी एक स्वतंत्र तत्व असणारे लोकच या पृथ्वीवर असतात. उर्वरित वायू आणि आकाश तत्वातील अतिपवित्र लोकांचा या पृथ्वीवर वावर नसतो.
यांच्या दर्शनाचा लाभच मुळी दुर्लभ असतो. म्हणजे 1 पृथ्वी तत्व, 2 जलतत्व आणि 3 अग्नितत्व या 3 तत्वांपैकी सध्या आपले स्वतःचे एकत्रित, प्रभावी किंवा स्वतंत्र असे कोणते तत्व आहे? पृथ्वी, जल, अग्नी या एकूण 3 पंचतत्वांपैकी आपले प्रभावी तत्व क्रमांक आणि टक्केवारी काय आहे? आपला क्रमांक भागिले 3 गुणिले 100 बरोबर आपली येणारी टक्केवारी. की या 3 तत्वांपैकी आपल्यामध्ये अल्पसे अस्तित्व असलेस त्याची सरासरी आपली टक्केवारी किती? संबंधित तत्वानुसार माणसाचा जीवन प्रवास. प्रत्येक व्यक्तीचा जीवन प्रवास हा पृथ्वी तत्व ते जलतत्व, जलतत्व ते अग्नितत्व, अग्नितत्व ते वायुतत्व आणि वायुतत्व ते आकाश तत्व असा असतो. तो याच जन्मात अथवा अनेक मानव जन्मात पूर्ण होऊ शकतो. आपल्या सध्याच्या जीवन प्रवासात बालपणीचे, सध्याचे आणि भविष्यातील संभाव्य पंचतत्व कोणते असेल याचा निष्कर्ष काढून यामध्ये आपण स्वतः प्रगतीपथावर की अधोगती पथावर याचा परामर्श घ्यावा. या पंचतत्वातील प्रवासानुसार आपली टक्केवारी किती? व्यक्तीच्या शारीरिक ठिकाणानुसार पंचतत्वे विभागणीची पद्धत. चढत्या क्रमाने 1 पायापासून गुडघ्यांपर्यंत पृथ्वी तत्व, 2 गुडघ्यांपासून नाभीपर्यंत जलतत्व, 3 नाभीपासून हृदयापर्यंत अग्नितत्व, 4 हृदयापासून भ्रूमध्यापर्यंत वायुतत्व, 5 भ्रूमध्यापासून टाळूपर्यंत आकाशतत्व. या विभागणीच्या पद्धतीनुसार एकूण 5 शारीरिक ठिकाणे आणि संबंधित तत्व यापैकी आपला क्रमांक किती आणि टक्केवारी काय आहे? आपला क्रमांक भागिले 5 गुणिले 100 बरोबर टक्केवारी. प्रत्येक व्यक्तीच्या शरीर स्थानानुसार, जन्मराशीनुसार, षटचक्रानुसार आणि देवता लिंगानुसार आपला जीवन प्रवास विभागण्याची आणखी एक पद्धत. आपण आपल्या स्वतःसमोर एक व्यक्ती उभे आहे अशी कल्पना करावी. चढत्या क्रमाने या व्यक्तीच्या 1 चरणस्थानी वृश्चिक रास, 2 पोटऱ्यांपासून गुडघ्यांपर्यंत मकर आणि कर्क रास, 3 गुडघ्यांपासून कमरेपर्यंत वृषभ, मेष आणि सिंह रास, मूलाधार व स्वाधिष्ठान चक्र आणि स्वयंभूलिंग, 4 या व्यक्तीच्या कमरेपासून छातीपर्यंत तूळ, कुंभ आणि कन्या रास, मणिपूर चक्र, 5 छातीपासून कपाळापर्यंत धनु आणि मिथुन रास, अनाहत आणि विशुद्ध चक्र, 6 2 भुव्यांच्या मध्ये म्हणजेच भ्रूमध्यामध्ये मीन रास, आज्ञाचक्र व विदारव्य लिंग म्हणजे प्रारब्ध लिंग म्हणजेच शिवलिंग, 7 भ्रूमध्य ते डोक्याची टाळू सहस्त्रार चक्र. या पद्धतीनुसार जन्माच्या वेळी आपण कोणत्या राशीत होतो, सध्या कोणत्या राशीत आहे आणि या आयुष्याच्या शेवटी भविष्यात संभाव्य कोणत्या राशीत पोहोचणार याचा आढावा घ्यावा. या विभागणीच्या पद्धतीनुसार पायापासून डोक्यापर्यंत चढता क्रम म्हणजे प्रगती, तर डोक्यापासून पायापर्यंत उतरता क्रम म्हणजे अधोगती दर्शवते. सध्या आपला चढता क्रम आहे की उतरता हे लक्षात घेऊन पुढील कार्य करावे. या विभागणीच्या पद्धतीनुसार एकूण 7 पैकी आपला क्रमांक किती आणि टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 7 गुणिले 100 बरोबर आपली टक्केवारी. मेष, वृषभ, सिंह या 3 राशींना स्वयंभूलिंग असते, तर मीन या राशीला शिवलिंग असते. असे एकूण 12 राशींपैकी फक्त 4 राशींनाच
देवता लिंग असते. एकूण 12 राशींमध्ये मस्तकावर प्रभाव असणारी पहिली मेष रास, तर भ्रूमध्यात प्रभाव असणारी 12 नंबरची मीन रास असून ती आध्यात्मिक प्रगतीत उच्च स्थानी आहे. प्रत्येक राशीच्या अधिक माहितीसाठी अन्यत्र राशी गुणवैशिष्ट्ये अभ्यासावीत. आपल्याला सध्या कोणत्या ठिकाणाचा आणि चक्राचा प्रभाव जास्त जाणवतो? महत्वाचे म्हणजे सदरची 6 चक्रे ही पाठीच्या कण्याच्या आतील बाजूस स्थित असतात. चढत्या क्रमाने ठिकाण आणि चक्राचा प्रभाव. 1. शिवनीच्या ठिकाणी असणाऱ्या मूलाधार चक्राचा. 2. ओटीपोटाजवळ असणाऱ्या स्वाधिष्ठान चक्राचा. 3. नाभीमध्ये असणाऱ्या मणिपूर चक्राचा. 4. हृदय किंवा छातीच्या मध्यावर असणाऱ्या अनाहत चक्राचा. 5. कंठामध्ये असणाऱ्या विशुद्ध चक्राचा. 6. भ्रूमध्यात असणाऱ्या आज्ञा चक्राचा की 7. टाळूमध्ये असणाऱ्या सहस्त्रार चक्राचा. या विभागणीच्या पद्धतीनुसार एकूण 7 पैकी आपण किती क्रमांकावर आहात आणि त्याची टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 7 गुणिले 100 बरोबर येणारी टक्केवारी. पंचतत्वांची गुणवैशिष्ट्ये, शरीर ठिकाणे, राशीस्थाने, राशी गुणवैशिष्ट्ये आणि 7 चक्रे आदींचा एकत्रित आणि समग्र प्रभावाचा विचार केला तर सध्या आपण नेमके कोठे आहोत हे नक्की समजते. तसे ते आपण समजून घ्यावे. माणसाच्या 4 देहांपैकी सध्या आपला कोणता देह शुद्ध होत आहे? चढत्या क्रमाने 1. स्थूल देह, 2. सूक्ष्म देह, 3. कारण देह की 4. महाकारण देह. उदाहरण कंदिलाचे घेऊ. कंदिलाचा सांगाडा म्हणजे माणसाचा स्थूल देह, काच म्हणजे सूक्ष्म देह, ज्योत म्हणजे कारण देह आणि प्रकाश म्हणजे महाकारण देह. स्थूल देह अन्नावर जगतो, सूक्ष्म देह विचारांवर जगतो, कारण देह कल्पनेवर जगतो आणि महाकारण देह प्रकाशावर जगतो. प्रत्येक विकल्पाच्या दर्जानुसारही त्या देहाच्या शुद्धतेचे प्रमाण जाणता येते. या एकूण 4 प्रकारांच्या शुद्धतांपैकी आपला क्रमांक किती आणि टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 4 गुणिले 100 बरोबर टक्केवारी. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय हे आपले पंचकोश. पंचक्रोशी कसे आहेत? कनिष्ठ, मध्यम की उच्च? आणि त्यांची संभाव्य टक्केवारी किती? आपण कोणत्या पायरीवर आहात? एकूण 1 ते 7 चढत्या क्रमांकाच्या पायऱ्यांपैकी आपण कोणत्या पायरीवर आहात? 1. पहिली पायरी संसार, षड्रिपुधारक, सोबत असते अज्ञान. 2. दुसरी पायरी जगातील कोणताही जीव दुःखविरहित जीवन जगूच शकत नाही, म्हणजेच नित्य दुःख प्राप्ती. 3. तिसरी पायरी सकाम कर्म, यामध्ये असते फळाची अपेक्षा. 4. चौथी पायरी निष्काम कर्म, यामध्ये मीपणा जातो, फळाची अपेक्षा नसते. 5. पाचवी पायरी वैराग्य, सर्व प्रकारच्या वासनांची निवृत्ती होते. 6. सहावी पायरी चित्तशुद्धी, सर्व प्रकारचे विषय, वासना आणि विकार शून्य होतात, सोबत येते ज्ञान. 7. सातवी पायरी स्वात्मज्ञान, येथून पुढे देहाच्या आणि आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग सुरू होतो. अशा क्रममार्गाने किंवा सर्व जुळून आले तर थेट विहंगम अथवा अक्रम मार्गाने एकदम वरची पायरीही गाठता येते.
या एकूण 7 पायऱ्यांपैकी आपण कोणत्या क्रमांकाच्या पायरीवर आहात आणि येणारी टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 7 गुणिले 100 बरोबर येणारी टक्केवारी. इसवी सन पूर्व 200 नागलोकातील पतंजली ऋषी आणि अष्टांग योग. अष्टांग योग चढत्या क्रमाने 1 यम, 2 नियम, 3 आसन, 4 प्राणायाम, 5 प्रत्याहार, 6 धारणा, 7 ध्यान आणि 8 समाधी. क्रमांक 1 ते 5 यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार ही 5 बहिरंग साधने आहेत, तर क्रमांक 6 ते 8 धारणा, ध्यान, समाधी ही 3 अंतरंग साधने आहेत. या 8 अष्टांग योगापैकी आपला क्रमांक कोणता आणि त्याची टक्केवारी काय येते? आपला क्रमांक भागिले 8 गुणिले 100 बरोबर येणारी टक्केवारी. प्रचलित जीवन प्रवास मार्ग. बहुतांशी माणसांनी अवलंबलेला प्रचलित जीवन प्रवास मार्ग. 1 ते 5 चढत्या क्रमाने 1 अधर्माने वागणे, सोबत आज्ञा. त्यापुढे 2 धर्माने वागणे. यामुळे पापातून सुटका आणि पुण्यकर्मांची बांधणी होते. काया वाचे मने तसे आचरण असते. प्रचिती, अनुभूती, सिद्धी सोबत ज्ञान येते आणि सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. त्यापुढे 3 अध्यात्माने वागणे. यामध्ये पाप आणि पुण्य या दोन्हींची बीजे पडू न देता नवीन कर्मबंधनातून मुक्ती मिळते. प्रतिक्रमण करून आणि आचरण सुधारून आत्म्यावरील पूर्वकर्माचे आवरणे दूर होतात. अशा व्यक्तीला ज्ञानी म्हणतात. त्यापुढे 4 येथे षड्रिपू गळून पडतात, मायेचे बंध आणि ग्रंथी तुटतात. तेव्हा 360 डिग्रीपैकी 300 डिग्री पूर्ण होते. व्यक्ती आत्मज्ञानी होऊन देहाची मुक्ती होते. त्यापुढे 5 यापुढे 301 डिग्री पासून 360 डिग्री पर्यंतचा प्रवास सुरू होतो. 301 ते 360 डिग्री मधील प्रत्येकी 60 डिग्रीची बाल, उन्मत्त, पिशाच्च आणि सहज अवस्था या 4 स्वतंत्र अशा मोक्षपूर्व अवस्था येतात आणि येथे आत्म्याची सर्व आवरणे नाहीशी होतात. 360 डिग्री पूर्ण करून व्यक्ती केवळ ज्ञानी होऊन आत्म्याची मुक्ती होते. 0 ते 360 डिग्री पैकी आपल्या स्वतःच्या जीवन प्रवासातील या एकूण 5 प्रचलित मार्गांपैकी आपण किती क्रमांकाच्या मार्गावर आहात आणि त्यातून येणारी टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 5 गुणिले 100 बरोबर टक्केवारी. मुक्तीचे प्रकार आणि संभाव्य मानव जन्म. मुक्ती एकूण 3 प्रकारचे असतात. चढत्या क्रमाने 1 पहिली सर्व दुःखांपासून मुक्ती, 2 दुसरी देहाची मुक्ती आणि 3 तिसरी आत्म्याची मुक्ती. या एकूण 3 मुक्तींपैकी सध्या आपली किती क्रमांकाची मुक्ती सुरू आहे आणि यावरून येणारी टक्केवारी किती? आपला क्रमांक भागिले 3 गुणिले 100 बरोबर टक्केवारी. 3 मुक्तींसाठी आपणास आणखी किती मानव जन्म घ्यावे लागणार याची उत्तर म्हणजेच ज्याच्या त्याच्या कर्मानुसार सध्याचा किंवा पुढील 1 अथवा अनेक मानव जन्म. दर दिवशी आपण कोणत्या युगात आणि वेळेत जास्त कार्य करता? दर दिवसाचे प्रत्येकी 6 तासाचे 4 भाग केले तर आपण कोणत्या वेळेत आणि युगात जास्त कार्य करता? 1 रात्री 9 ते पहाटे 3 कलियुग, 2 पहाटे 3 ते सकाळी 9
सतयुग. 3 सकाळी 9 ते दुपारी 3 त्रेतायुग. 4 दुपारी 3 ते रात्री 9 द्वापार युग. या 4 पैकी सध्या आपण कोणत्या वेळेत आणि युगात जास्त कार्य करत आहात? वेळ आणि युगानुसार अशा एकूण 4 पैकी आपण कोणत्या क्रमांकावर आणि किती टक्क्यांवर आहात? आपला क्रमांक भागिले 4 गुणिले 100 बरोबर टक्केवारी. नमूद केलेल्या धार्मिक आध्यात्मिक विषयांच्या प्रवासात आपला स्वतःचा जीवन प्रवास सध्या कोठे सुरू आहे आणि आपण कोठे पोहोचणार हे सरासरी ढोबळमानाने समजते. सरासरी काढताना अपवादात्मक येणारी टक्केवारी टाळावी. प्रत्येकाचा मार्ग हा वेगळाच असतो आणि त्या मार्गावरील दृश्य अदृश्य प्रचिती अनुभूती फक्त त्याच व्यक्तीस कळते. इतर मार्गावरून जाणाऱ्यांना ते कळत नाही. हे सारे लक्षात घेऊन प्रत्येकाने प्रत्येकाचा आदर करावा. मित्र हो, भाग 2 मधील हे होते काही धार्मिक आध्यात्मिक विषय प्रवास आणि यातून जोखलेला माणसाचा जीवन प्रवास. Terima kasih.
भाग 3. माणसाच्या जीवन प्रवासातील संभाव्य दिशा आणि आशा. जीवन प्रवास अभ्यासताना व्यावहारिक, धार्मिक, आध्यात्मिक या तिन्ही विषयातील समान टप्प्यांचा एकत्रित संबंधही जोडता येतो. जसे व्यावहारिक विषयात तूप, तसे धार्मिक विषयात अग्नितत्व आणि आध्यात्मिक विषयात चित्तशुद्धीची पायरी. अशा प्रकारे तिन्ही विषयातील समजलेल्या किमान माहितीवरून स्वतःचा जीवन प्रवास मार्ग आणि संबंधित टप्पे स्तर टक्केवारीसह निश्चित करावेत. यावरून या जन्मात आपण पूर्वी कोठे होतो, सध्या कोठे आहोत आणि भविष्यात कोठे पोचणार हे लक्षात येईल. अशाच प्रकारच्या व्यावहारिक, धार्मिक, आध्यात्मिक या तिन्ही जीवन प्रवासातील अपवाद वगळून आपणास माहीत असलेल्या संबंधित आणि संलग्न उदाहरणांचे विवेचन करून आपणास आपल्या जीवन प्रवासाची संबंधित सरासरी टक्केवारी जाणून घेता येईल आणि शिल्लक जीवन प्रवासाची टक्केवारीही समजून घेता येईल. या सगळ्याशी माझे काही देणे घेणे नाही असे म्हणणारे अनेक आपल्या समाजात आहेत, परंतु त्यांची अधोगती अटळ आहे. अशाने त्यांचा विनाश टाळण्यासाठी आणि उर्वरित आयुष्य सार्थकी लावण्यासाठी येथून पुढे तरी किमान सत्याची आस, ध्यास आणि कास धरून चांगली सुरुवात तरी करावी. असे केल्याने उर्वरित समाजाचे आरोग्य ठीक राहील आणि अशा लोकांच्याकडून सत्कर्मही घडेल. हा जन्म संपला, हसावे की रडावे. पृथ्वी लोकातील स्मशानभूमीतून आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. एकूण 9 गावे म्हणजेच 9 लोक. त्यापैकी आत्मा कोणत्या लोकात म्हणजेच कोणत्या गावात गेला. चढत्या क्रमाने 1 ते 9 लोक म्हणजे 1. पृथ्वीच्या वरचा आणि सर्वात जवळचा खालचा लोक पिशाच्च अथवा नरक लोक. 2. नरक लोकाच्या वरचा लोक पृथ्वीवरील देवदेवतांचे मूळ निवास अपदेवता लोक. 3. अपदेवता लोकाच्या वरचा लोक चित्रविचित्र आकाराच्या देवता गौण देवता लोक. 4. गौण देवता लोकाच्या वरचा लोक स्वर्गलोक म्हणजेच देवता लोक. 5. स्वर्गलोक म्हणजेच देवता लोकाच्या वरचा लोक ऋषी लोक. 6. ऋषी लोकाच्या वरचा लोक कुमार लोक. 7. कुमार लोकाच्या वरचा लोक ब्रह्मालोक. 8. ब्रह्मालोकाच्या वरचा लोक विष्णू लोक. आणि 9. विष्णू लोकाच्या वरचा लोक पृथ्वीपासून सर्वात वरचा लोक शिवलोक. आणि त्यापुढे दिव्य ज्योती. पृथ्वी लोकाच्या वर स्वर्ग लोकापर्यंत म्हणजेच नरकलोक, अपदेवतालोक, गौण देवतालोक या 3 खालच्या लोकांमध्ये मृत्यूनंतर गेलेला आत्मा परत पृथ्वीवर येऊन जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. स्वर्गलोकात म्हणजेच देवता लोकात पोहोचलेला आत्मा हा पृथ्वी लोकातील स्वतःच्या संचित पुण्या इतके स्वर्गसुख उपभोगून
परत पृथ्वीवर जन्म घेऊन पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. अपवादात्मक परिस्थितीत मात्र स्वर्ग लोकातील काही आत्मे वरच्या 5 लोकांमध्ये पोहोचून त्यांची जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका होते. स्वर्ग लोकावरील म्हणजेच ऋषीलोक, कुमारलोक, ब्रह्मालोक, विष्णुलोक, शिवलोक या 5 लोकांमध्ये गेलेल्या आत्म्याची पृथ्वीवरील जन्ममरणाच्या फेऱ्यातून थेट सुटका होते. स्पंदनमय किंवा ध्वनिमय आणि लहरीमय लोक, नरकलोक, अपदेवता लोक, गौण देवता लोक हे पहिले 3 खालचे लोक स्पंदनमय किंवा ध्वनिमय असतात. तर नंतरचे 6 वरचे स्वर्गलोक, ऋषीलोक, कुमारलोक, ब्रह्मालोक, विष्णुलोक आणि शिवलोक लहरीमय असतात. दररोज पहाटे, सकाळी आणि सायंकाळी वरच्या 6 लोकांमधील लहरी या खालच्या 3 लोकांमधील स्पंदने किंवा ध्वनी याची नियमितपणे दुरुस्ती करून सतत सकारात्मक ऊर्जा भरत आणि देत असतात. अवतार कधी घेतला जातो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा परिस्थितीत ऋषीलोक, कुमारलोक, ब्रह्मालोक, विष्णुलोक आणि शिवलोक याच 5 लोकांमधून पृथ्वीवर अवतार जन्म घेतो आणि धर्माचे रक्षण करून हा अवतार संपतो. नेहमी ब्रह्मांड मात्र पंचतत्वे किंवा पंचमहाभूते आणि निसर्गाकडून आपले नियमित कार्य सतत करून घेत असते. अन्य ब्रह्मांडे, सूर्यमालिका व आकाशगंगा आणि पाताळ लोक यांचे बाबतीत अशाच प्रकारचे स्वतंत्र विवेचन करता येईल. पुन्हा पृथ्वी लोकातील स्मशानभूमीतून आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. जीव, प्राण, आत्मा केव्हा गेला? पंचांग स्थिती काय होती? दिवसा की रात्री? शुक्ल पक्ष की कृष्ण पक्ष? उत्तरायण की दक्षिणायन? प्रकाशमय मार्ग की अंधकारमय मार्ग? हात मोकळे की मुठी वळलेला? जीव, प्राण, आत्मा कशा वाटे गेला? मलमार्ग, मूत्रमार्ग म्हणजे संभाव्य पिशाच्य लोक म्हणजेच नरक लोक. तोंड, नाक, कान, डोळा म्हणजे संभाव्य अपदेवता लोक, गौण देवता लोक, देवता लोक म्हणजेच स्वर्गलोक या 3 लोकांपैकी संबंधित एका लोकात. डाव्या नागपुडीतून निळे रक्त आले किंवा टाळूतून, ब्रह्मरंध्रातून रक्त आले म्हणजे संभाव्य ऋषी लोक ते शिवलोक या 5 लोकांपैकी संबंधित एका लोकात. कोणता नैवेद्य कोणत्या पक्षाने शिवला? गरुडाने, घारीने, कावळ्याने, इतर पक्षांनी, गायीने की अन्य प्राण्याने? त्यांचे निर्देश काय होते? अशा प्रकारचे विविध निर्देश, सिद्धांत, निष्कर्ष हे गेलेल्या आत्म्याची स्थिती आणि संभाव्य गती दर्शवितात. कृपया यातील अपवाद वगळावेत. या साऱ्यावरून गेलेल्या आत्म्याचा प्रवास हा चढत्या क्रमिक मार्गाने 1 नरक गती, 2 जनावर गती, 3 मनुष्य गती, 4 देवगती म्हणजेच स्वर्गगती आणि 5 याहून वरच्या 5 लोकांपैकी 1 वरची गती असा होत असतो. या 5 क्रमांकांपैकी गेलेल्या आत्म्याचा प्रवास हा कोणत्या क्रमांकाच्या गतीत पुढे सुरू होणार?
उदाहरणादाखल समजा गेलेल्या आत्म्याचा पुढील प्रवास हा क्रमांक 3 मनुष्यगतीपासून सुरू होणार असे संकेत मिळाले, म्हणजेच त्या आत्म्याने यापूर्वी क्रमांक 1 नरकगती 100% आणि क्रमांक 2 जनावरगती 100% किंवा मनुष्यगतीतील काही टक्के प्रवास पूर्ण केलेला असतो. याचाच अर्थ या एकूण 5 गतींपैकी जन्म मरण फेऱ्याच्या पहिल्या 4 गतीतील प्रत्येक गतीमध्ये एक अथवा अनेक जन्म असू शकतात. 5व्या गतीमध्ये मात्र जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होत असते. टक्केवारी कशी काढाल? उदाहरणादाखल समजा गेलेल्या आत्म्याचा पुढील प्रवास हा क्रमांक 3 मनुष्यगतीपासून सुरू होणार असे संकेत मिळाले, म्हणजेच गेलेल्या आत्म्याने पूर्ण केलेल्या गतीच्या प्रवासाची टक्केवारी बरोबर क्रमांक 2 भागिले 5 गुणिले 100 बरोबर 40% इतकी येते. आश्चर्याची बाब म्हणजे व्यावहारिक विषयातून मोजलेल्या आणि धार्मिक आध्यात्मिक विषयातून जोखलेल्या त्या माणसाच्या हयातीतील जीवन प्रवासाची म्हणजेच त्या आत्म्याने पूर्ण केलेल्या प्रवासाची सरासरी टक्केवारी ही सुद्धा जवळपास 40% इतकीच येत असते. या दोन्ही निष्कर्षावरून वरील उदाहरणातील गेलेल्या आत्म्याने पूर्ण केलेल्या गतीचा प्रवास हा 40% येत असेल, तर शिल्लक राहिलेला 60% प्रवास हा त्या आत्म्याच्या पुढील एक अथवा अनेक मानव जन्मातूनच पूर्ण करावा लागतो. गेलेल्या आत्म्याच्या शिल्लक राहिलेल्या प्रवासाची टक्केवारी बरोबर 100% वजा गेलेल्या त्याच आत्म्याने पूर्ण केलेल्या प्रवासाची टक्केवारी. आत्तापर्यंतच्या तिन्ही भागातील सर्व उदाहरणातील अपूर्णांकात येणारी टक्केवारी विचारात घेतलेली नाही. आत्म्याचा शिल्लक राहिलेला प्रवास हा जर प्रगतीत होत असेल तर त्या प्रवासाच्या कालावधीची टक्केवारी कमी होत जाते आणि हा प्रवास जर अधोगतीत होत असेल तर अशा प्रवासाची टक्केवारी ही परत वाढतच राहते. या गणिताचे भान ठेवावेच लागते. आत्म्याची पुढची आणि वरची गती प्राप्त करण्यासाठी हयात असताना प्रत्येक माणसाने स्वतःच्या जीवन प्रवासातील व्यावहारिक, धार्मिक आणि आध्यात्मिक विषयातील स्वतःची येणारी संभाव्य टक्केवारी वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. जसे कर्म तसे फळ. आशय काय? तर माणसाने हयात असताना केलेल्या कर्मांची फळे काय मिळणार याची मात्र खात्रीच पटून जाते. तसेच मृत झालेल्या व्यक्तीचा म्हणजेच गेलेल्या आत्म्याच्या प्रवासाच्या विवेचनातून स्वतःच्या जीवन प्रवासाचा कसा शोध आणि बोध घेता येईल हे हयात असलेल्या सर्व संबंधितांनाही समजू शकते. अशा प्रकारे प्रत्येकाच्या अविनाशी आत्म्याचा प्रवास हा त्यांच्या विनाशी देहाच्या मृत्यूनंतर होत असतो. सत्य सत्य हे एके दिवशी समजतं, पण त्यानंतर काळ वेळ देत नसतो आणि न भरून येणारी हानी झालेली असते. आपण स्वतःचे स्वतः जितके नुकसान करून घेत असतो तितके दुसरे कोणीही, अगदी शत्रू सुद्धा आपले नुकसान करू शकत नाहीत. पण आता हे समजून उपयोग नाही. मित्रहो, या साऱ्याला अंत पार आहे पण आणि नाही पण.
भाग 4 जलदगती जीवन प्रवासाची नाविन्यता. भाग 1, भाग 2 आणि भाग 3 मधून आपण माणसाचा जीवन प्रवास म्हणजेच अनेक युगातील अनंत जन्मातील माणसाच्या आत्म्याचा प्रवास जाणून घेतला. अनेकांना अजून अनंत जन्मांचा जीवन प्रवास युगानुयुगे करावा लागणार याचीही खात्री पटली असेल. अंतिम स्थानास जलद गतीने पोहोचण्यासाठी काही जलदगती जीवन प्रवास मार्ग असतील तर ते मार्ग स्वीकारावेत असेही अनेकांना वाटत असेल. अंतिम स्थानास जलद गतीने पोहोचण्यासाठी अनेक मार्ग आणि पद्धती आहेत. अशाच प्रकारचे आपणास माहीत असतीलच असे 3 जलदगती मार्ग. 1. क्रियायोग विज्ञान मार्ग. सदाचरणी सामान्य मनुष्यास ब्रह्मलोकातील ब्रह्मचैतन्य प्राप्त करण्यासाठी प्रकृती स्वाभाविकपणे 10 लाख वर्षे घेते. सदरचा 10 लाख वर्षाचा कालावधी हा अनेक युगातील अनंत मानव जन्मातील विश्रांती, खंड आणि आधी व्याधी रहित असा गणला जातो. दुराचरणी लोकांना मात्र अशी 20 लाख वर्षे सुद्धा कमी पडतात. क्रियायोग विज्ञानाच्या जलदगतीमुळे हा कालावधी अत्यंत कमी करता येतो. क्रियायोग करणारे अर्ध्या मिनिटात 1 वर्षाचा, 1 दिवसात 1000 वर्षाचा, 1 वर्षात 3 लाखाच्या वरती तर केवळ 3 वर्षात 10 लाख वर्षाचा आवश्यक कालावधी पूर्ण करून ब्रह्मलोकातील ब्रह्मचैतन्यमयी होतात. क्रियायोग हा जलदगती क्रमिक मार्ग असून थेट विहंगम अथवा अक्रमिक मार्ग नव्हे. क्रियायोगामध्ये आळसाला अनिष्ट कर्म असे म्हणतात. सामान्य माणसाच्या शरीराची साधारणपणे 50 वॅट विद्युत शक्ती असते, तर उन्नत क्रियायोगी शरीराची करोडो वॅट इतकी प्रचंड विद्युत शक्ती असते. क्रियायोग हा शास्त्रशुद्ध पद्धतीने पुरेशी शारीरिक क्षमता वाढवून आणि धारण करूनच करावा लागतो. क्रियायोग करणारे त्यांच्या पाठीच्या कण्याच्या माध्यमातून म्हणजेच मेरुदंडाच्या आतील बाजूस असलेल्या 6 चक्रांच्या मधून स्वतःची प्राणशक्ती म्हणजेच श्वासोश्वास लक्षपूर्वक खालीवर फिरवत असतात. ज्यांना क्रियायोग विज्ञान मार्ग आवडत असेल त्यांनी तो अवलंबून 3, 6, 12, 24, 48 वर्षात स्वतःचे मार्गक्रमण पूर्ण करावे. यासाठी आणखी किती जन्म लागणार याचे उत्तर म्हणजे ज्याचे त्याचे कर्मानुसार सध्याचा किंवा पुढील 1 अथवा अनेक मानव जन्म. पण सर्वच क्षेत्रात काटावर पोहणाऱ्यांनी खवळलेल्या सागरात उडी घेण्याचे धाडस दाखवावे. केवळ भौतिक प्राप्तीसाठी घेतलेला निर्णय हा निखळ कार्यानंद कधीच देत नसतो. माणसाचा खरा आनंद हा भोगात नसून त्यागात असतो. सेवाभावी वृत्ती आणि त्यागी जीवनशैली उच्च प्रतीचे जीवन बहाल करते, परंतु भोग भोगणाऱ्यांची स्थिती मात्र बिकटच असते. 2. अकर्म विज्ञान मार्ग. अकर्म विज्ञान हे आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांची बीजे न पडू देता कर्म कसे करावे ते शिकवते. ही माणसाच्या अहंकाराला आणि कर्ताभावाला संपूर्ण नष्ट करणारी शास्त्रशुद्ध पद्धत आहे. वैश्विक शक्ती ही सर्व प्रकारच्या शास्त्रांना धरूनच अखंड कार्य करीत असते. यामध्ये प्रत्येक शास्त्राला अपेक्षित असा योग्य वैज्ञानिक परिस्थितीजन्य संयोगिक पुरावा म्हणजेच सायंटिफिक सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स शोधला तर तो मिळतो. सतत पूर्वभावातील अवस्थेचे म्हणजेच कारणांचे रूपांतर व्यवस्थेत म्हणजेच परिणामात होत असते. प्रत्येक पूर्व अवस्था ही भविष्यात कशी व्यवस्था निर्माण करणार ते ठरत असते.
इथे केवळ कर्माचाच हिशोब नसतो, तर ते कर्म करत असताना माणसाच्या आतील खऱ्या हेतूचा आणि भावाचा तो हिशोब असतो. सर्व धर्म, पंथ, मार्ग, शास्त्र, विद्या, विज्ञान आदी माणसाने कर्म करूनही अकर्म स्थितीत कसे राहायचे ते शिकवतात. माणसाकडून चूकच होऊ नये याची नित्य जागृती दिली जाते. जर चूक झालीच तर चूक करणाऱ्याने त्या चुकीबद्दल पश्चाताप करावा. संबंधित व्यक्तीस अथवा अन्य जीवास त्या चुकीची कबुली देऊन त्याच्याकडे माफी मागावी. तसेच तशी चूक पुन्हा कधीही न करण्याची त्यांना हमी द्यावी. या प्रक्रियेला अनुक्रमे आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान असे म्हणतात. सदरची प्रक्रिया संबंधित व्यक्तीच्या अथवा जीवाच्या शुद्धात्म्यास स्मरून तो जीव हयात असताना किंवा हयात नसतानाही करता येते. या प्रक्रियेमुळे नवीन कर्मे बांधली जात नाहीत. असे केल्याने पूर्वभावातील कर्म हे त्याचे फळ देण्यास सज्ज होण्याआधीच क्षीण अथवा नष्ट करता येते. ज्ञातादृष्टा भाव ठेवून आणि नित्य कर्मे करूनही अकर्मदशा प्राप्त होते. अशा स्थितीमुळे फक्त पूर्वीची पक्व झालेली कर्माची फळे भोगण्यासाठी पुढील 1 किंवा 2 मानवजन्म पुरेसे होतात. कोणतेही कर्म पक्व होऊन फळ देण्यास जेव्हा सिद्ध होते तेव्हा मात्र ते त्या देहास भोगावेच लागते. मी म्हणजे कोण आणि आपण ज्याला माझे म्हणतो ते काय व कसे आहे? मी अधिक सर्व प्रकारचे माझे हे दोन्ही एकत्र यांना जीवात्मा असे म्हणतात. मी हा ज्ञातादृष्टा, अविनाशी, शाश्वत असा प्रत्येकाचा आवरणधारी स्वतंत्र शुद्धात्मा आहे. आपल्या शरीरासह जे जे आपण माझे माझे म्हणतो ते सर्व विनाशी, तात्पुरते आणि क्षणिक असते. अविनाशी तत्व शाश्वत आणि विनाशी तत्व अशाश्वत आनंद देत असते. मी व माझे यांना वेगळे करणे आणि नवीन कर्मे न बांधणे या प्रक्रियेलाही अकर्म विज्ञानाचा एक भाग म्हणतात. ज्यांना अकर्म विज्ञान मार्ग आवडत असेल त्यांनी कर्माच्या तीव्रतेनुसार आवश्यक कालावधीचे प्रतिक्रमण करून आणि इतर सर्व नियम पाळून मार्गक्रमण करावे. यासाठी आणखी किती जन्म लागणार? याचे उत्तर म्हणजे ज्याचे त्याचे कुवतीनुसार सध्याचा किंवा पुढील 1 अथवा अनेक मानव जन्म. तल्लीन व्हावे, विलीनही व्हावे, परंतु मलिन मात्र होऊ नये. सर्व लोकांनी आपली स्तुतीच करावी, याला पण मलिन वासना म्हणतात. 3. सामान्यांचा असामान्य मार्ग. सामान्य माणसांच्या असामान्य कार्यातून ब्रह्मचैतन्य प्राप्त होऊ शकते. त्यांच्या कार्याचा ध्यास आणि व्यासंगच त्यांना ब्रह्मचैतन्य स्थितीत नेत असतो. सातत्यपूर्ण शाश्वत असा नित्य जीवन कार्य प्रवास पूर्ण करणारे आणि त्यांना भक्कम साथ देणारे आपसुकच ब्रह्मचैतन्याचा मार्ग अवलंबतात. ब्रह्मचैतन्य मार्गस्थ पुरुषांना अखंड साथ देणाऱ्या आणि अनेक भूमिका निभावणाऱ्या स्त्रियांची, तसेच अशा मार्गस्थ स्त्रियांना अखंड साथ देणाऱ्या आणि अनेक भूमिका निभावणाऱ्या पुरुषांची सहज मुक्तता होऊन त्यांना ब्रह्मानंद मिळतो. हीच बाब पुरुषांना पुरुषांनी आणि स्त्रियांना स्त्रियांनी दिलेल्या अशा भक्कम साथीच्या बाबतीत खरी ठरते. विविध क्षेत्रात चांगले उत्तुंग कार्य करणारे बहुतांशी लोक सुद्धा आपोआप ब्रह्मलोकातील ब्रह्मचैतन्यमयी होतात. प्रत्येक क्षेत्रातील ब्रह्मचैतन्यमयी लोकांची सत्यता त्यांच्या संबंधित क्षेत्राबरोबरच उर्वरित सर्व क्षेत्रे आणि शास्त्रे यांनी सुद्धा तसा शोध घेतला तर सत्याची तशीच सिद्धता देतात. संबंधित क्षेत्रातील शास्त्राबरोबरच उर्वरित सर्व शास्त्रांच्या कसोटीवर अशी जर सिद्धता तपासली तर ती सर्वांना पटावी लागते, अन्यथा ते ब्रह्मचैतन्य आभासी असते.
एक अथवा अनेक क्षेत्रात उच्च दर्जाचे कार्य करणाऱ्या व्यक्तीचे कार्य, त्याची फलश्रुती, समाधान, आनंद, आध्यात्मिक उंची असे सारे उर्वरित सर्व क्षेत्रात तेथील तसेच उच्च दर्जाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या बहुतांशी बरोबरीचे असते. प्रत्येक स्वतंत्र क्षेत्रात ठराविक दर्जाचे वेगवेगळे कार्य करणारे लोक अनेक बाबतीत जवळपास समपातळीवर असतात. हा तसा सामान्यांच्या असामान्य कार्यातून ब्रह्मचैतन्य स्थिती प्राप्त होण्याचा सोपा मार्ग आहे. यासाठी संपूर्ण त्यागी वृत्ती ठेवून, प्रकृतीचे नियम पाळून, त्रिकालाबाधित सत्याला धरून सर्वसमावेशक असे मोठे कार्य करावे लागते. सामान्यांचा असामान्य मार्ग ज्यांना आवडतो ते त्यांच्या कार्यात संपूर्ण एकरूप होऊन संबंधित मार्गक्रमण आपोआप साधत असतात. यासाठी आणखी किती जन्म लागणार? याचे उत्तर म्हणजे ज्याच्या त्याच्या कार्याचे एकरूपतेनुसार सध्याचा किंवा पुढील एक अथवा अनेक मानव जन्म. तत्वांना तिलांजली देऊन जगले तर त्यात अनुकरणीय आणि संस्मरणीय असे काहीच उरत नसते. आपले संपूर्ण आयुष्य फक्त स्वतःचा संसार प्रपंच नीटनेटका करण्यात घालवणे म्हणजे एकतर अंगी फारसं कर्तृत्व नसते किंवा त्या पलीकडे जाण्याची कुवतच नसते. आपण किती चांगले आहोत हे इतरांना सांगण्याच्या फंदात पडू नये, कारण भगवान श्रीकृष्णांना पण आपण कोण आहे हे सांगावे लागले, तरीही ते सर्वांना उमजले नाही, समजले नाही. प्रत्येक व्यक्ती, त्या व्यक्तीचा जीवन प्रवास आणि केलेली कार्ये ही नेहमी वेगळीच असून त्याची जशीच्या तशी पुनरावृत्ती कधीही होत नसते. सुरुवात जरी सामूहिक आणि एकसारखी असली तरी परिणाम मात्र भिन्न आणि स्वतंत्र होत असतात. सर्व प्रकारच्या चांगल्यासाठी होकारार्थी शक्तीची, तर सर्व प्रकारच्या वाईटांसाठी नकारार्थी शक्तींची मदत होत असते. होकारार्थी शक्ती प्रगती करते, तर नकारार्थी शक्ती छुपी अधोगती साधून प्रगती झाल्याचा आभास निर्माण करते. जे घडले ते ईश्वर इच्छेने असे म्हणतात. माणसाने केलेली चांगली कर्मे ईश्वर इच्छेने होत असतील तर त्यांनी केलेली वाईट कर्मे ही ईश्वर इच्छेने खचितच होत नसतात. भगवान श्रीकृष्णांची व्यापकता सर्वत्र असते हे अल्पसे समजते, तरीही अलिप्तता कशी हे मात्र नीट समजत नाही. ज्यांना जे जे खरे कळले ते संपूर्ण सांगू शकत नाहीत आणि जे सगळे सांगतात त्यांना संपूर्ण खरे कळलेलंच नसते. जे कोणी स्वतःला मोठे बनवत असतात त्यांना विश्वशक्ती छोटे करते, आणि जे कोणी स्वतःला छोटे ठेवतात त्यांना विश्वशक्ती मोठे करते. आयुष्य वाढेल तसे माणसांचा संबंध कमी करून ब्रह्मांडाशी स्वतःला जोडून घ्यावे. श्रीयुत NH पाटील यांनी नित्यकर्माबरोबरच त्यांचा आनंददायी परतीचा जीवन प्रवास दिनांक 4 व 5 नोव्हेंबर 2019 पासून सुरू केलेला आहे. भगवान श्रीकृष्णांचे अवतार कार्य इसवी सन पूर्व 3102 ला संपले आणि तेथून पुढे भौतिकवाद जोपासला जाऊ लागला. भौतिकवाद सुटला, संसार प्रतिकूल वाटला आणि मृत्यूची भीती नाही वाटली की ब्रह्मांडाकडून मार्गदर्शन मिळून आध्यात्मिक प्रगती जोरात सुरू होते. मायेच्या प्रभावामुळे देह सुटताना मात्र थोडीशी चलबिचल होत असते. जीवसृष्टीला युगानयुगे सूर्याकडून निरंतर ऊर्जा आणि आध्यात्मिक मार्गदर्शन होत आहे. सजीव निर्जीव सृष्टीतील सर्व कार्य ब्रह्मांडातील संबंधित शक्ती केंद्राकडून सतत होत आहेत. सर्व क्षेत्रात कार्य करणारे या अद्भुत आणि दिव्य शक्तीचा सदुपयोग करतात. अशी माणसे स्वतःचे मन श्वासोश्वासावर आणि श्वासोश्वास योग्य त्या क्रियेवर, कर्मावर केंद्रित करतात.
मन विचार निर्माण करते तर चित्त त्या विचारांचा फोटोच दाखवते. याचाच अर्थ मन भटकत नसते तर चित्तच भटकत असते. अशी अयोग्य भटकंती नियंत्रित करण्यासाठी मेंदूतील त्या संबंधित भागाची भूमिका महत्वाची असते. बुद्धीमार्फत अशा नको त्या विचारांची शृंखला तोडून तसे विचार उगमस्थानीच रद्द करून आपला हेतू साध्य करता येतो. विशेष म्हणजे बुद्धी दुसऱ्याचे दोष दाखवते तर प्रज्ञा स्वतःचे दोष दाखवत असते. प्रज्ञेच्या वाढीव प्रभावामुळेच अकर्मभाव स्थिर होऊन ब्रह्मचैतन्य प्राप्त होते. अध्यात्माकरता ठराविक कालावधीसाठी म्हातारपणाची प्रक्रिया ही स्लो अथवा रिव्हर्स करता येते. स्वतःचे आभामंडल म्हणजे ऑरा लॉक अथवा अनलॉक करता येते. क्रियायोग ध्यानामध्ये वायर पद्धती आणि वायरलेस पद्धती यांचा वापर करून स्वतःच्या शरीराचे चैतन्य वाढवता येते. अकर्म विज्ञानाच्या पद्धतीनुसार प्रतिक्रमण करून पुरेसा कालावधी देऊन तीव्र कर्मे फळे देण्याआधीच नष्ट करता येतात. प्रत्येकाच्या विकसित पद्धतीनुसार आपल्या मनाच्या साहाय्याने सकाळच्या सूर्यास ठराविक मार्गाने स्वतःच्या शरीरात घेऊन नवचैतन्य भरता येते. या सगळ्याला अंत पार आहे का? होय, नक्की. उज्ज्वल आणि मंगलमय आहे. या साऱ्यावरून आपणास आणखी किती जन्म लागणार? याचे उत्तर म्हणजेच सध्याचा किंवा पुढील एक अथवा अनेक मानव जन्म. ओम. आमेन. आमीन. युनानियो. जेव्हा आपणास एकटे वाटते तेव्हा तर आपल्यासोबत संपूर्ण ब्रह्मांड असते हे आपण विसरतोच. अशी विसरण्याची चूक कृपया येथून पुढे तरी करू नये. विश्वातील प्रत्येक देशाला आणि त्या देशातील प्रत्येक घराण्याला एक परंपरा असते. आपल्या भारत देशाला वनवासाची समृद्ध परंपरा आहे. भारतीय असल्यामुळे आपल्या जीवनात पण तशी तयारी ठेवावी. जय हो भारतवासी. यामधील ज्याच्याशी जे सहमत असतील त्यांनी याचा विचार करावा. जे सहमत नसतील त्यांनी कृपया ते तेवढे दुरुस्त करून विचारात घ्यावे, अन्यथा सोडून द्यावे. चूकभूल देणे घेणे कळावे. षड्रिपुतील लोभ नसावा ही विनंती. धन्यवाद. NH पाटील. भूमिका अध्यक्ष, सुराज्य फाउंडेशन, वारणानगर. मार्गशीर्ष शुक्ल तृतीया, पहिला गुरुवार, दिनांक 17 डिसेंबर 2020.